की आता तुम्ही सगळेजण बसवराज पाटील साहेबांचं कौतुक ऐकलो. एवढा मोठा माणूस कोणाच्या ध्यानी मनी नसताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी अध्यक्ष म्हणून दिलं. आता माणूस मोठा दिला, मग मोठ्या माणसाचा सत्कार सुद्धा करताना मोठा माणूसच आणावा लागतंय. याच्यासाठी मी आणि रमेश अप्पा 12 तास डोसकं खाजिवलो. 12 आणि 12 तासानंतर जे नाव आलं ते असलं गबरू नाव आलं की ज्या माणसामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा होईल. आणि अशोकराव साहेब, खर तर तुमच्या बरोबर कधी स्टेजवर येऊन बोलायचा मला चान्स नव्हता. देवानं बरं केलं की तुम्हाला इकडे धाडलं. म्हणजे मरायच्या आधी तर आम्हाला तुमच्याबद्दल चांगलं म्हणायची वेळ आली ती. पहिलं कधी म्हणलोच नव्हतो. आणि मग एवढ्या मोठ्या माणसाच्या हातानं बसवराज पाटील सारख्या मोठ्या माणसाचा सत्कार करायचा म्हणून हे निर्णय घेतला रमेश अप्पाने. आणि तुम्ही सांगितलं कडे हो माई शपथ, तुम्ही जे निर्णय घेतला ते बरोबर आहे म्हणून तुम्ही एवढे लोक आला. तुमची बी कमाल आहे. तुम्हाला बी गुदगुल्या झाल्या, आम्हाला जसे झाले तुम्हाला बी गुदगुल्या झाल्या. आणि मग आता ग्रामीणचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष आपले अजित पाटील यांचा सत्कार, आणि सत्काराचे अध्यक्ष म्हणजे ग्रामीण मतदारसंघाच्या वतीनं सत्कार आहे. रमेश अप्पा याचे अध्यक्ष आहेत. आणि गोविंद केंद्रे बोलताना म्हणले की रमेश अप्पा येईल असं वाटलंच नव्हतं, असं म्हणले त्यांनी. तुम्हाला सगळ्याला रमेश कराडची जात माहितीये का? मला माहितीये. रमेश कराडची खानदान ही वारकरी आहे का नाही? आणि वारकऱ्यामध्ये जात नसते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या देशातलं सगळ्यात मोठं नाव जर वारकऱ्यामधलं जर काढायचं असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये जातीच्या संदर्भात सांगितलं काय? परितो सारा वर्णाश्रम होई बसला भ्रम, ब्राह्मण जोडे शिवण्याची लागेला, शूद्र कथा कीर्तने करू लागला, ज्यांनी जे काम करावे त्यांनी तीच जात सांगावी असं म्हणणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्याचा पंथ वारकरी पंथ, आणि त्या पंथातला हा माणूस. आणि तुमच्या माईची शपथ घेऊन सांगा, ह्याच्यातलं पंढरपूरला न गेलेलं कोण आहे का? अरे मी मुसलमान असून जाता आणि तुम्ही तर वारकरी आहो. मग वारकऱ्याने वारकऱ्याला निवडून आणलं गोविंदराव, तुम्हाला हे कळालंच नाही गणित. आणि म्हणून रमेश कराड साहेब, तुमच्या कुटुंबाने जे वारकरी म्हणून जे सेवा केलेली आहे, तुमच्या घरात जो वारसा आहे तो वारसा तुमच्या वडिलांनी, आज्याने, तुम्ही एवढंच नाही तर तुमची पुढची पिढी सुद्धा करत आहे. आणि त्याचीच पावती या लोकांनी तुम्हाला दिलेली आहे. आणि अभिमन्यू साहेब, हे आता काही बंद होणार नाही, असंच राहणार आहे. तुम्ही बी एका शिक्षकाचे चिरंजीव आहो, महाराजाचे. आम्ही तुमच्यावर प्रेम केलं नव्हतं, तुमच्या बापावर प्रेम केलं म्हणून तुम्हाला उमेदवार केलं. हा म्हणून मी तू कुठलं, तुझा भाव भारी हे बाबा. आणि आता अशोक चव्हाणचा विचारले की तुमचं गाव कोणचं? ते म्हणते माझं गाव सोलापूर जिल्ह्यात. मी इकडं कसं करणार? आम्ही म्हणलं चव्हाण साहेब, 50 तरी पीए असतात मुख्यमंत्र्याचे. तुम्ही मुख्यमंत्री होतोच. 50 मध्ये ह्यानं एवढं पळायचा. ह्याच्या आधी मी उमेदवार होतो. बसवराज पाटलाची माझी जोडच होती. परंतु आपलं बिघडलं खेळ. आपलं काय बिघडलं? आपलं कायम बिघडतंय. का बरं बिघडतंय? शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी भांडायचं मी, लढायचं मी. निवडणूक मुसलमानांना कुठं मत द्यायचं असलं म्हणून आमचा बारदाना हिसकाला. जे मुसलमान मला द्यायची ती बी त्यांना दिले. म्हणजे मुसलमान बी गेले, पडलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, 90,000 मराठा, 45,000 वाणी आणि 45,000 मुसलमान.
याव कोण माने कोण एवढं मोठं खेळ लोक का करतात आपल्याला कळत रे बाबा, आपल्याला कळलं बी नाही हे खेळ आहे. आणि म्हणून आता ह्याच्या पुढं गोविंदराव तुम्ही कसं हा का तर गोविंदराव वारकरी नाही, त्यानं म्हणते मी 25 टन मटण खाल्लं म्हणते आयुष्यात. 25 टन मोजलं बी कसं 25 टन. त्याच्यामुळे आता वारकऱ्याच्या नादाला गोविंदराव ना, नाहीतरी तुमचं आता राजकारणात काही राहिलंच नाही, तुमचं पोरगच तुम्हाला लाता घालणार आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही नाही, आता तुमचं पोरग ती बी किती गुटगुट बघितलं कुठं हा. तर त्याच्यामुळे आता गोविंदराव आता तुम्ही मी रिटायर आहो, मी रिटायर झालो म्हणून तुम्हाला नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आजचा हा कार्यक्रम एका वारकऱ्याने एका जिल्हाध्यक्षाचं म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं की सगळ्या निवडी कोण करतोय, अभिमन्यू कोण करतोय, देवेंद्र फडणवीस. बरोबर आहे का? तुम्हाला लई माहिती आहे ना, म्हणून तुम्हाला विचारता मी की देवेंद्र फडणवीस. मग देवेंद्र फडणवीसने आम्हाला नेता म्हणून दिलंय बसवराज पाटील. आता आमची जबाबदारी काय, आमची इच्छा असो आमची इच्छा नसो, ज्यांना देवेंद्र फडणवीसच्या गुडबुक मध्ये राहायचंय त्यांना बसवराज पाटलाला नमस्कार करावंच लागणार. त्याला कळलं बघा, त्याला कळलं रे बाबा, आता ह्याचे जे पर्याय नाही. आणि म्हणून की देवेंद्रजी देवा भाऊनी दिलेला प्रसाद आहे आणि त्या प्रसादाचं काय केलं पाहिजे, तेवढ्याच तोला मोलाच्या माणसाच्या हातानं सत्कार करायला पाहिजे. म्हणून रमेश कराडने हा सत्कार ठेवलेला आहे. हा सत्कार देवेंद्र फडणवीसच्या विचाराचा आहे. हा सत्कार त्यांनी तुम्हाला आदेश दिलाय त्या आदेशाचा आहे. आणि ह्याच्यामुळं गोविंदराव म्हणले एक राजाने दुसऱ्या राजाला वागवाव. गोविंदराव हे दोन्ही बी राजे आहेत, तुम्ही मध्ये तिसरंच घाटलतो दिसून. या एक राजाचा दुसऱ्या राजाचा सत्कार करायला तिसऱ्या राजाने व्यासपीठ तयार केलंय. म्हणून मी या तिघाचं बी आणि अजितला वाटल माझं काही एवढं नाव का बरं घेणं गेलेत, तू पिल्लू आहेस अजित, तू पिल्लू आहेस, तुला लई दिवस आहे तरी अजून. आमचं खेळ ये, आमच्या खेळात तू अडकशील तिच्या आला, तू काही अडकू नको. आमचा खेळ न्यारा आहे, ऐकलं का? आमचा खेळ काय की आम्हाला देवा भाऊने जे सांगितलंय ते ऐकायचं आहे. आणि म्हणून तुझं किती नशीब मोठं आहे, मोठ्या बरोबर तू बी मोठा झालायस. बरोबर आहे का? तुझं नशीब लई चांगलं आहे की तू ह्या झटक्यामध्ये हे बरोबर एका लेवल मध्ये आलायस. तू जर नीट वागलास हो ना, त्यानं जर नीट वागलं तर लई मोठं होणार आहे. तू म्हणजे आताच माझं मोतर, एवढ्या लवकर मोतर होत नसते बापू, ते वय झाल्यावर होत. काही करू नको. भविष्य जर मोठं ठेवायचं असेल तर आता दिलेलं काम नीट चाकोरी जर केलास तर आम्ही आमचे हातपाय हलताना तू बी मोठा माणूस होशील. तेवढे दिवस थांबू का? नको थांबू, तर थांबावं लागणार आहे. आता असं म्हणल्याशिवाय अर्चनाताई खुश होणारच नाही. असं जर नाही म्हणून माझं काय म्हणा, मी माय काँग्रेस सोडून आले आणि म्हणून तुझ्यावर मी म्हणून का एक बार ह्यांना चान्स देऊत, मग तिची माय तुझ्या पुढच्या बारला तुलाच चान्स आहे. ऐकलं का? त्याच्यामुळे हे नीट आहे, ते खाजगीत बोललं तर तुला खरं वाटणार नाही. फायनलच आहे आता त्याला. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी म्हणजे मला आनंद आहे. गोविंदराव म्हणले मी आज सांगून आला, मी सांगू
मी कुठून आलो? आज देश गोड भरले. ऐका नीट, ऐकू येऊ लागलं का गेलं? ऐकू येऊ लागलं ना? हा, गोड भरले. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातलं पहिलं बांबूपासून इथेनॉलचं रिफायनरीचं उद्घाटन 2 वाजता केलंय. येडीत जात अगर मायच्या ना. अरे तुमचे लेकर बाळा वाचणार आहेत आणि तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ऐकलं का? ती रिफायनरी तिथं सुरू झाली. मी 10 वर्षापासून बोंबाला आला. तुमच्या घरात पैसे येणार आहेत आणि तुमचे लेकर बाळा वाचणार आहेत म्हणल्यानंतर तुम्ही टाळी कशी वाजवायची ठरवा जरा. रामदेव बाबा टाळी वाजवायला शिकवायला पैसे घेते. टाळी कशी वाजवायची? ए मावशी, ए 2100 अजून व्हायची. बसा बरं तुम्ही पटकन. ए माय, बघा असं नाही होणार. 1500चं 2100 कोणी उठायचं नाही कार्यक्रम संपेपर्यंत. आणि मग शेवटची गोष्ट सांगतो ऐका. आज पुन्हा एकदा ऐका. तुम्ही ऊस लावले. मला जरा दुसरंही बोलायचंय ना. तुम्ही ऊस लावले. अरे ऊसवाल्यानं कर्ज वाढलं. साखरे कर्ज वाढलं का ऐश्वर्य वाढलं? कर्ज वाढलंय. 2 वळी आहे का? फक्त 2 वळी सांगतो. 1 टन ऊसाला 2 कोटी लिटर पाणी लागते आणि 80 लिटर इथेनॉल निघते. माझं पुढचं आहे का? 1 टन बांबू लावला तर 2 कोटी लिटर पाण्याच्या ऐवजी 20 लाख लिटर पाणी लागते आणि 250 लिटर इथेनॉल निघते. अशोक चव्हाण साहेब, तुमचं कारखान्यात ऊस गाळा का बांबू गाळा आपणाला काही फरक पडणार नाही. आणि ह्याची सुरुवात आज मोदी साहेबांनी केलेली आहे. आपण सगळ्यांनी मिळून मोदी साहेबांचं अभिनंदन करू. आणि सगळ्या चॅनलवाल्याला सांगतो की अरे देशामध्ये आज एक नवीन युग तयार झालेलं आहे. त्या युगाची सुरुवात आहे. आणि म्हणून परत एकदा आपण सगळ्यांनी मिळून मोदी साहेबांचं एकदा जोरात टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करू. आणि याच्यात पुढे काय काय करायचे नंतर सांगतो. मला बोलायची संधी दिली आणि मी तुम्हाला सगळ्याला विनंती करणार आहे की आता 3 भाषणं महत्वाची आहेत. मला सांगितलं की आता जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आता दिल्लीत भाजप, मुंबईत भाजप, बरोबर आहे. जिल्ह्यात जर पैसे आणायचे असतील तर जिल्ह्यात कोण निवडून यावं लागल? भाजप. आणि सांगायला कोण आलेत? अशोकराव साहेब. आणि म्हणून अशोकराव साहेब या विषयावर बोलणार आहेत. ते आपले पाहुणे आहेत आणि म्हणून मी त्यांचं सगळ्याचं अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.